असावे असोनी नसावे, राहायचं पण आणि बाजूला पण राहायचं. सुनबाई आली ना आता, द्यायचं तिच्या हातात. कशाला सारखं किचनमध्ये चहा कुठं ठेवलाय, साखर कुठं ठेवली. थोडंसं बाहेर पडता आलं पाहिजे आम्हाला, बरं का. खरंच प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी वेळ येते. तक्रारी खूप करतो आम्ही. आले भागात ते करीतो, तुझे नाम उच्चारितो, संत सांगतात. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. पण ज्यावेळी कर्तृत्व गाजवण्याची वेळ येते ना, त्यावेळी मागे नाही हटायचं. मग मात्र करावं. तयारीती दृढ मन करी साधा या कारण, मग मोक्षप्राप्तीचं साधन आम्हाला प्राप्त होईल. मी सांगत होते आई जगदंबेनी तांडव नृत्य केलं ना, त्यावेळी म्हणजे देवीनं नृत्य केलं, गणपती बाप्पांनी नृत्य केलं, म्हणून आमची पोरं मिरवणुकीमध्ये नाचतात. आता त्यांनी नृत्य केलं कारण त्यांनी राक्षसांना मारलं. तुमचं काय? तुम्ही असा कुठला पराक्रम केलाय? आणि पराक्रमाशिवाय केलेल्या नृत्याला काय म्हणतात हे मी इथं नाही सांगत. खूप तक्रारी असतात. आमची तरुण पिढी खरं तर व्यसन आणि फॅशन याच्या आहारी इतकी गेली आहे. मला माफ करा, पण कधी कधी असं बोलावं लागतं. आमचं ठरलेलं असतं इथं आल्यानंतर राग येईल असं बोलायचं नाही, आणि बोलल्याशिवाय राहायचं सुद्धा. कारण एरवी आमचं कोण ऐकतंय? आपलं घरात एकमेकांचं कोणी ऐकत नाही. इथंच 2 तास बोलून घ्यायचं, आणि जे चांगलं आहे तेच इथं बोलायचं. वांगलं इथं बोलायचंच नसतं. विठ्ठल विठ्ठल किती व्यसन आणि फॅशन यांच्या आहारी आम्ही किती गेलो बघा ना. साधी जीन्सची पॅन्ट 1-1.5 हजाराला मिळते, आणि 10 ठिकाणी फाटलेली ब्रँडेड म्हणून मॉलमध्ये 2.5 हजाराला मिळते. म्हणजे आम्ही कुठे चाललोय? नक्की संस्कृतीचं अधःपतन चाललंय का खरंच ऊर्ध्वगामी दिशेने आम्ही चाललोय? विचार करूया ना. खरी गोष्ट आहे की नाही सांगा मला. परवा पुण्यामध्ये कॉलेजचं टोळकं येताना दिसलं मला समोरून. मला असं वाटलं बॉम्बस्फोटातनं आत्ताच उद्ध्वस्त होऊन आलेत की काय. इतके 10 ठिकाणी फाटलेली कपडे. आमची जुनी आजी म्हणायची, बाई ग जरा जरी कपडा कुठं फाटला की रफू करून देते, अजिबात फाटका अंगावर घालायचं नाही. आता तीच फॅशन झाली. एवढ्याशा पोरींच्या अंगावर आम्ही असे कपडे घालतो की तिला त्या कपड्यांची सवय होते. ती मोठी झाल्यानंतर चांगली कपडे, अंग भरून कपडे घालायला तयार नाही राहत. केशभूषा वेशभूषा आपण तिला शिकवत नाही, आणि मग लव जिहाद सारख्या घटना घडतात. ना तिला आपल्या धर्माचा परिचय होत, ना तिला आपल्या धर्माचं शिक्षण मिळत. सांगणारी आई घरात नाहीये. परिणाम इतका भीषण आणि इतका भयानक काळ आहे. मी शेटफळच्या तरुण मंडळींचं पुन्हा पुन्हा कौतुक करते, कारण देवासाठी, धर्मासाठी आणि देशासाठी हातात धर्माची अखंड प्रज्वलित असणारी ज्योत कशी घ्यावी हा जगासमोर आदर्श ठेवणारी ही माझी भावंड आहेत. म्हणून यांचं कौतुक का करायचं? आणि मी इथंच नाही, जिथं जाईन तिथं आता हे उदाहरण माझं नक्की पोहोचेल. विठ्ठल 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 आई जगदंबेसाठी आम्ही ज्योत आणतो. आमची पोरं आज पराक्रमाच्या नावाखाली किंवा डॅशिंगपणाच्या नावाखाली, धाडसीपणाच्या नावाखाली वडिलांनी घालून दिलेलं पेट्रोल गाडीत, आणि मग कुठलीही अक्कल नसताना आम्ही ती गाडी अशी काही पळवतो. वाऱ्याच्या वेगाने स्पर्धा करतात आमची मुलं त्या गाडीवर बसून. मला माफ करा, माझ्या भावंडांना मी कधी कधी सांगते की अरे तुम्हाला असं वाटतं का की ज्यावेळी आपण गाडी पळवतो त्यावेळी आपण खूप डॅशिंग आणि खूप स्मार्ट आणि खूप हिरो वगैरे असं दिसतो? तुम्ही स्मार्ट नाही, तुम्ही हँडसम नाही, तुम्ही मूर्ख दिसता. कारण 9 महिने 9 दिवस पोटात तुम्हाला वागवायचं. मांसाचा गोळा असतो, मोठा करायचा, रक्ताचं सिंचन आई करते, आणि मग प्रचंड मरणांतिक यातना सहन करून तुम्हाला जन्माला घालते. आणि एका सेकंदाच्या चुकीमुळं वाऱ्यावर स्वार होता, काहीतरी घडतं, आणि होत्याचं नव्हतं होऊन तुम्ही आईवडिलांच्या समोर येताना. यासारखं दुर्दैव नाही मातापित्यांचं, यासारखं दुर्दैव नाही. तुम्ही टाळ्या वाजवाव्यात म्हणून मी हे अजिबात बोलत नाही. आपण गंभीरपणे विचार करू. आपल्या लेकरांना वेळीच काही गोष्टी सांगू. वय वर्ष 5 ते 14 हे संस्कारक्षम वय आहे. त्याहीपेक्षा मी म्हणेन गर्भापासून जर आपण थोडंसं लक्ष दिलं ना, गाथा ज्ञानेश्वरी जर अगदी लहान मुलांच्या हातात दिली, योग्य वयामध्ये बाई ग कपाळाला टिकली लावायची असते. आपला धर्म आहे, छोटी का होईना लाव, उघड्या कपाळाने बसू नकोस. धर्म आहे आपला, सांभाळूया. हातात एखादी बांगडी घाल ग बाई, सांगूया ना, आपलं काम आहे आपलं. आता बघा, चेक करा आहे की नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. तुम्हाला राग यावं म्हणून मी अजिबात नाही सांगत आहे, पण खरं सांगू का श्रोते हो, आपण नाही ना केलं तर कोण करणार? येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती, तेची येर अनुष्ठिती सामान्य सकल. मोठ्या माणसांवर खूप मोठी जबाबदारी आहे. खरं सांगते, आज माझ्यावर विश्वास ठेवा. बाकीच्या गप्पा कीर्तनात मला तरी मारता येत नाही. मी एकच सांगेन, आपण जर आत्ता नाही ना सावध झालो, आपण जर आत्ता सावध नाही झालो, संसाराच्याच गप्पा जर कीर्तनात करायच्या असतील तर मग कीर्तन वेगळं कशाला? इथे संसारच आणला परत आपण कीर्तनामध्ये.
त्यामुळे कीर्तनामध्ये देव, देश आणि धर्म याचा विचार व्हावा. इथे आल्यानंतर आपण विचार करूया बारकाईनी. 2047 साल त्या लोकांनी टार्गेट ठरवलंय, सगळं हिरवं करायचंय त्यांना, सगळा भारत देश हिरवा करून सोडायचंय. आपल्याला फक्त 2 जिहाद माहिती आहेत, लव जिहाद आणि लँड जिहाद, वक्फ बोर्ड. पण 18 प्रकारचे जिहाद आहेत. अनेक प्रकारचे आक्रमण आमच्या मानसिकतेवर, आमच्या वैचारिकतेवर होत आहेत. आपली पिढी संपली, आपलं निभावलं, आपण गेलो पुढे सरकलो. पण आता आपल्या पुढच्या पिढीला या हिंदुस्थानच्या जमिनीवर पाय ठेवायला तरी जागा शिल्लक राहील की नाही, ही मोठी शोकांतिका आणि हा मोठा प्रश्न आहे भारतीयांच्या समोर असलेला. त्यामुळे सावरकर फार सुंदर विधान करून गेले होते. सावरकर म्हणायचे की मला मुस्लिमांची भीती नाहीये, मला इंग्रजांची भीती नाही, मला ख्रिश्चनांची तर भीती मुळीच नाही, मला भीती आहे ती हिंदू द्वेष्ट्या हिंदूंचीच. आपलीच माणसं आपला घात करतात आणि हा आपला इतिहास आहे. संभाजीराजांचा इतिहास आपल्याला माहिती आहे, छत्रपतींचा इतिहास आपल्याला माहिती आहे. घरच्याच घरभेदे इंग्रजांना मिळाले, शत्रूला मिळाले आणि हजारोंच्या नेकीवर एकाची हरामी पाणी फिरवणारी ठरली की नाही. त्यामुळे आपल्याकडे बघा, जुन्या काळी टीव्हीवर सह्याद्री चॅनल असायचा, एकच चॅनल, पण आनंद होता. पांढरा टीव्ही, ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता, पण जीवन आमचं रंगीत होतं की नाही. साधा टीव्ही असायचा, ते शटर आम्हाला आठवते, मी लहान होते, असं ते उघडायचं दार टीव्हीचं. आणि अँटिना, एक माणूस घरातला कायम अँटिनेवर असायचा, ते काठी घेऊन. आलं का मुंग्या, गेले का मुंग्या, आले तोपर्यंत निम्मा एपिसोड संपला. विठ्ठल 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 विठ्ठल. आता मनाची स्थिरता नाही, हातात रिमोट आहे. एका सेकंदात, म्हणजे एक चित्र सुद्धा आपण शांतपणे बघू शकत नाही एका सेकंदापेक्षा जास्त. लगेच 200 चॅनल, सट 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 सारखं बदलतंय. बरं, सगळ्यांनी मिळून काय दृश्य बघण्यासारखे असतात त्याच्यावर, पण सगळं कुटुंब त्या टीव्ही समोर बसतंय. टीव्हीचा आमचे जुने कीर्तनकार लॉंग फॉर्म सांगायचे, टीव्ही म्हणजे ताबडतोब वाटोळं म्हणले. काय त्यातनं चांगलं. बरं, आमच्या आयुष्यात दुसरं काही घडतच नाही. सकाळी टीव्ही, दुपारी टीव्ही, संध्याकाळी टीव्ही, रात्री टीव्ही. महापुरुषांच्या आयुष्यामध्ये यापेक्षा वेगळं घडलं, म्हणून पाषाण देवची झाला पाहे तुकोबराई म्हणतात. असं आमचा प्रवास देवत्वाच्या दिशेने व्हावा. आपल्याला वाटतं ना काहीतरी डॅशिंगपणा करावा, काहीतरी धाडस गाजवावं, तर मी माझ्या तरुण भावंडांना सांगते, तुम्हाला जर एवढंच वाटतंय तर जा ना ऑलिम्पिकला, चालवा ना तिथे भाला, करा ना तिथे रायफल शूटिंग. यावर्षीची ऑलिम्पिकची कुस्तीपट्टू आमची मनू भाकर नावाची भारतीय कुस्तीपट्टू, ती सगळं श्रेय तिच्या विजयाचं भगवद्गीतेला देते. ती म्हणते, भगवद्गीता वाचली म्हणून मला हा विजय मिळाला. मनू भाकर नावाची कुस्तीपटू ऑलिम्पिकमध्ये विजेती ठरलेली आपली भारतीय पोरगी होती, भारतीय पोरगी आहे, की तिने सगळं श्रेय भगवद्गीतेला दिलं. ती सांगते की मला ही मेडल मिळाली, मी भगवद्गीतेला अर्पण करते. आहे आमच्या पोरांच्या हातात भगवद्गीता आत्ता? पोरांच्या कशाला, आपलेच नाही. हरिपाठ आपणच कधी वाचतो की नाही? 10वीतल्या पोराला परवा विचारलं, म्हणलं तू काही वाचतोस का रे? ते म्हणलं काहीच नाही वाचत. ट्विटरवर अकाउंट आहे, फेसबुकवर अकाउंट आहे, इंस्टावर अकाउंट आहे, व्हॉट्सअपचे मेसेज इतके असतात. म्हणले ताई वेळच नाही मिळत. म्हणलं तू काहीच नाही वाचत? नाही म्हणलं वाचत. म्हणलं आता तू वाचत नाही, कळलं ना? आहे की नाही? ते मला ते मगाशी सांगता सांगता राहिलं, आमची माती आमची माणसं असा एक कार्यक्रम लागायचा. जुन्या माणसांना माहिती आहे, आमची माती आमची माणसं अशी त्याची चाल होती, बरोबर ना? म्हणलं बरोबर आहे, आमची माती आमचीच माणसं करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. त्यामुळे सगळ्यांनी एकत्र यावं. जर आपल्याला असं वाटतंय ना पराक्रम गाजवावा, तर सीमेवर जावं, तिथं लढावं, तिथं शत्रूची गोळी छाताडावर घ्यावी, निर्भयपणे जगाशी सामना करावा आणि देवत्वाकरचा प्रवास करावा. जर असं वाटतंय, आज शिवजयंती साजरी करणारी आमची पोरं मशाल घेऊन धावणाऱ्यांनी किती अंतर कापलं, हे त्यांनी दारूच्या किती बाटल्या रिचवल्या, याच्यावर दुर्दैवाने ठरतंय. ज्या माझ्या राजाला सुपारीच्या खंडाचं सुद्धा व्यसन नाही, अशा राजाची शिवजयंती अशी साजरी होते. मग कुठेतरी मला असं वाटतं की अंतरंगात, रोमारोमात, रक्तात शिवछत्रपती शंभूराजे आले पाहिजेत. याकरता देवीचा जागर तुमच्या माझ्या मनात झाला पाहिजे, ही ज्योत तुमच्या माझ्या मनात प्रज्वलित झाली पाहिजे. आणि ती एकदा झाली ना, मग भीती नाही, मग भीती नाही. बाण शस्त्र साहोनी गोळी शूरा ठाव उंच स्थळी म्हणाले. शूरत्व कधी गाजवतो, शूर कधी ठरतो? म्हणाले, बाण शस्त्र साहोनी गोळी शूरा ठाव उंच स्थळी. रणांगणावर निघालेला शूर माघारी बघत नाही. आमचा सातारा जिल्हा म्हणजे माझं माहेर बरं का. सातारा जिल्ह्याचं वैशिष्ट्य आहे की खूप माणसं मिलिटरीत आहेत, हे की नाही? मिलिटरी आपशिंग गावच आहे, अख्खं घराघरातलं प्रत्येक माणूस मिलिटरीमध्ये आहे. मग रणांगणावर जाणारा एखादा शूर जसा माघारी फिरकून बघत नाही,
कारण रणी निघता शूर न फिरे माघारी. तुकोबराय म्हणतात, तैशा मज धीरे राख आता संसारा हाती अंतरलो दुरी. भगवंता, रणांगणावर निघालेला एखादा शूर जसा माघारी फिरकून बघत नाही. इतिहास आहे आमचा शिवछत्रपतींचा. बहलोल खान नावाचा सरदार ज्यावेळी स्वराज्यावर चालून आला, त्यावेळी सरसेनापती स्वराज्याचे असलेले प्रतापराव गुजर, आमच्या भूषाचे, बरोबर ना, प्रतापराव गुजरांनी आपले सैन्य सोबत घ्यावं आणि बहलोल खानावर चालून गेले. बहलोल खानाची ताकद मोठी होती, शस्त्रसाठा मोठा होता, सैन्यबळ मोठं होतं, नाही चाललं काही. एवढंच नाही, प्रतापराव गुजरांचा पराक्रम असा होता की बहलोल खानाला हार मानावी लागली. आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांनी नाटक केलं शरण येण्याचं. आणि आमचं मराठी मन असं आहे हो की शरणागताला पटकन क्षमा केली प्रतापराव गुजरांनी आणि त्याला सोडून दिलं. कैद केलं होतं पण त्याला सोडलं आणि हा मोठा गुन्हा ठरला. त्यांनी परत एकदा स्वारी केली आणि स्वराज्याचं कितीतरी मोठं नुकसान केलं. लाखो सैनिक मारले बहलोल खानाने. छत्रपती शिवाजीराजे प्रचंड संतापले. तो तळपायाची आग मस्तकाला गेली होती. म्हणाले की या स्वराज्यामध्ये येणारा एक एक मावळा आमच्या जीवाला जीव देणार आहे. स्वराज्यासाठी मावळा तयार होतो तो असा हकनाक आपला जीव गमावण्याकरता नाही. प्रतापराव, बहलोल खानाला गर्दीस मिळवल्या बिगार आम्हाला तोंड सुद्धा दाखवू नका. हा राजांचा संदेश प्रतापरावांच्या पर्यंत पोहोचला आणि प्रतापराव गुजर सरसेनापती स्वराज्याचे रागाने त्वेषाने पेटून उठले. 6 मावळे आपल्या सोबत घेतले आणि इतिहास घडवला. वेडात मराठे वीर दौडले 7. दगडावर उठतील अजूनी जेथल्या टाचा, ओढ्यात तरंगे अजूनी रंग रक्ताचा, क्षितिजावर उठतो अजूनी मेघ मातीचा, वेडात मराठे वीर दौडले 7. असा विलक्षण इतिहास प्रतापराव गुजर घडवतात. पण ते 7ही वीर काळाच्या तडाख्यात सापडतात आणि एवढ्या मोठ्या सशस्त्र सेनेला लढा देताना आपलं बलिदान पत्करतात. बाण शस्त्र साहुनी गोळी, शूरा ठाव उंच स्थळी, विठोबा रखुमाई.